आज जग कुठं चाललं आहे, आपण काय करतो आहे, साधा मेसेज नाही मोबाईलचा, आम्हाला किती कर्ज गेलं, किती हप्ता गेला, काय गेला, आम्हाला कळलं पाहिजे. हे नंतर लिहिलेलं प्रोसिडिंग आहे. आम्ही मिटिंगला हजर होतो इथपर्यंत ठीक आहे, पण तुमच्या कागदी घोड्याला आम्ही बीक घालणार नाही. माझं डायरेक्ट तुम्हाला म्हणणं आहे का तुम्ही जे ठेवीतून शेअर्समध्ये वर्ग केले त्यावेळेस त्या सभासदाला सांगायला पाहिजे होतं का तुमचे 1.5 लाख रुपये ठेवे आणि याच्यातून तुमचे 25,000 आता आम्ही शेअर्समध्ये वर्ग करू राहिलो आणि तुमच्यावाली 1.25 लाख रुपये ठेव शिल्लक राहणार आहे. तुम्ही पैसे वर्ग करून टाकले आणि सभासदांना आम्ही आवाज उठवल्यावर ते शेअर सर्टिफिकेट कळतच नाही माझं कर्ज किती शिल्लक आहे काय. अहो इथं आंधळदळीतं आणि कुत्रपीठ खात परिस्थिती इतकी भयान आहे. मध्यंतरी शेअर्स आमचे 500 रुपयाहून शेअर्स वाढवले, 25,000 हजार रुपये शेअर्स करायचे म्हणे. सर्कल आणले प्लॅस्टिकचे, आज सभासदांच्या घरात ठेवायला जागा नाही. या बॅगा तुम्ही किमती पहा त्या बॅगा. तर आम्ही सभासदांना 50 किलो साखर, 1 तेलाचा डबा आणि दिवाळीची मिठाई. ही निवडणूक चोर मार्गानं पदं आणि पदव्या घेऊन संचालक मंडळाच्या जोरावरती आपलं घरं कसे भरता येईल या दृष्टीने ज्यांनी काही या माया गोळा केलेली ह्या त्या मायावी शक्तीच्या विरोधात. अहो यांच्या काळामध्ये तुम्हाला सांगतो प्रॉव्हिडंट फंडाचा घोटाळा झाला, ग्रॅज्युटीचा घोटाळा झाला. आम्ही शालेय बक्षीस वितरणासाठी स्वतंत्र शालेय साहित्याची दुकानं टाकली पण दुकानं, पण माल नाही त्या दुकानाला. या संस्थेच्या माध्यमातून न्याय कसा देता येईल आणि गेल्या अनेक वर्षापासून या संस्थेमध्ये जो अंदागोंदी कारभार झाला आणि भ्रष्टाचाराच्या जोरावर मागच्या वेळेस ही सत्ता उलथून पडली आणि सत्ताधाऱ्यांनी जो कारभार केला त्या कारभारावर अंकुश ठेवण्याचं काम आणि यापूर्वीच्या काही सत्ताधारी भ्रष्टाचारी मंडळींचे कारभाराचे वाभाडे काढत असताना निश्चितच सभासदांना संस्थेला एक उत्कर्षाकडे ऊर्जित अवस्थेकडे नेण्याचं काम सत्ताधारी संचालक मंडळाने करण्याऐवजी पहिले पाडे 55 या पद्धतीनं त्यांनी कारभार पाहिला आणि त्या कारभारावर अंकुश ठेवण्याचं काम विरोधी संचालक म्हणून आम्ही केलं. हा सगळा इतिहास तुम्ही या निवडणुकीच्या गेल्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये तुम्ही पाहिलेला आहे. मी एक सामान्य माणूस असून सामान्य माणसाला की राजकारणात पडल्यानंतर जर कोणी अन्यायाविरुद्ध आवाज उठवत असेल आणि ते आवाज उठवताना जर तो सामान्य माणसाचा आवाज असेल आणि तो आवाज कसा दडपायचा हे सत्ताधारी मंडळींनी कट कारस्थानं करून माझ्या बाबतीत गेली 5 वर्षामध्ये कशा प्रकारे त्यांनी मला त्रास दिला. संस्थांमध्ये एकदम खालच्या दर्जाचं काम, माझी शैक्षणिक पात्रता असताना मला ते काम करण्यास भाग पाडलं. तर केवळ मी यांचे काही भ्रष्टाचाराचे कारनामे बाहेर काढल्यामुळं की त्यांना मी फक्त विचारणा केली की तुम्ही असं केलं तर असं का. त्याचा राग येऊन त्यांनी गेल्या 5 वर्षामध्ये तुम्ही अनुभवलं आहे, तुम्ही पाहिलं आहे, मी अनुभवलं आहे की राजकारणाच्या पलीकडे जाऊन कसा त्रास देता येईल आणि तो त्रास त्यांनी मला दिला. पण बाबांचा आशीर्वाद आणि तुमचा पाठिंबा या सगळ्या बाबांची दवा आणि दुवा, तुमच्या दुवामुळे मी हे तरलो आणि या निवडणुकीला सामोरं जात असताना निश्चितच वंचितांना न्याय देण्यासाठी आमचा लढा आहे आणि आम्ही तो लढा चालू ठेवू आणि ही संस्था ऊर्जित अवस्थेत नेत उत्कर्ष कसा होईल या भूमिकेतून कोणाच्याही दबावाला बळी न पडता एक सामान्य कामगारांच्या हितासाठी ही सामान्य कामगारांची कामधेनू वाचली पाहिजे. आपली संस्था आपणच चालवली पाहिजे. कुणीतरी रिमोट कंट्रोलनं आपल्याला ऑपरेट करणार असेल तर आपले हक्क,
आपला स्वाभिमान हे सगळं गहाण ठेवावं लागेल. आणि तो स्वाभिमान हक्क वाचवण्यासाठी, ती अबाधित ठेवण्यासाठी माझी कामधेनू, आपली कामधेनू, एक कुटुंब या नात्यानं ती आपल्याच कामगारांनी चालवावी, या उदात्त हेतूने आम्ही हे निवडणुकीला सामोरं जात आहे. जुनी जाणती मंडळी बी या संस्थेमध्ये आहे. या संस्थेला कुलूप लागण्याची वेळ आली होती. आज या संस्थेकडं कोट्यवधी रुपयाची गुलाढ आली. संस्था स्वभांडवली, आणि संस्था स्वभांडवली असताना व्याजदरामध्ये आमच्या सत्ताधारी मंडळांनी सभासदांची फसवणूक केली. 60% कर्ज 8% व्याजदरानं दिलं, 12% कर्ज 11% व्याजदरानं दिलं. आश्वासनांची खैरात निवडणुकीत करण्यात आली होती. कुठंतरी कागदी घोडे नाचवले, कागदी आश्वासनं दिली. गेल्या अनेक वर्षापासून सभासदांना माहिती आहे, निवडणूक आली का 4-4 पानाचे जाहीरनामे निघतात. कोणी म्हणतं मी 0% व्याजदराने कर्ज देईन, कोणी म्हणतं आम्ही 10 लाखापर्यंत कर्ज देऊ, आम्ही इमारत पूर्ण करू, आम्ही मॉल बांधू, आम्ही शालेय बक्षीस वितरणासाठी स्वतंत्र शालेय साहित्याची दुकानं टाकली पण दुकानं, पण माल नाही त्या दुकानांमध्ये. लोकांना फसवण्यात आलं, खोट्या आश्वासनांची खैरात देण्यात आली. ही निवडणूक वंचित घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी आहे, खोटं आश्वासनं देण्यासाठी नाही. आलटून पालटून हीच मंडळी सत्तेत होती. आज ते वेगवेगळे सुभेद तयार करण्यात गुंतलेले आहेत. सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता कमावण्यासाठी या लोकांचा अट्टहास चालू आहे. आमच्या काही उमेदवारांना धमकावण्यात आलं. बऱ्याच लोकांना फॉर्म भरू नका, हा कारभार चालवता येणार नाही, आमिषे दाखवण्यात आली. काहींना पदोन्नतीची आमिषे देण्यात आली. निवडणूक संस्थेची आहे, संस्थांची नाही आहे. खोटे सर्टिफिकेट आणून कोण कशा पदावर बसलं, हा इतिहास सर्वसामान्य सभासदाला पण माहिती आहे. इथं 34 वर्ष झाले. तो माणूस मदतनीस पदावरच रिटायर होतो. आणि कुणी कुठून सर्टिफिकेट विकत घेतले, कसे घेतले, फक्त ते अधिकृत रखान्यात बसवले आणि पदं स्वतःच्या पदरात पाडून घेतली. या सोसायटीच्या संचालक पदाचा फायदा कोणी कसा उठवला आणि कोण आज कशा पद्धतीची हुजरेगिरी करून स्वतःचं अस्तित्व निर्माण करताना, ह्या निवडणुकीत नव्हे तर या मागच्याही निवडणुकीत काही मंडळी एकत्र लढली, काही विरोधात लढली, पुन्हा एकत्र येईन, पुन्हा विरोधात लढतील. सत्तेचे लचके तोडण्यासाठी आणि टक्केवारीसाठी ही मंडळी आज एक वेगळं नकली वर्तन दाखवून सभासदांची फसवणूक करण्याची शक्यता आहे. बाबांनो, सावध राहा. आमचा लढा वंचितासाठी, आमचा लढा सामान्य कामगारासाठी. सत्तेतून पैसा कमावणे हा आम्हाला मोह नाही. टक्केवारीसाठी आम्ही कोणापुढे हुजरीगिरीवर चाटुगिरी करणार नाही. संस्थेला ऊर्जित अवस्थेत आणायचं असेल आणि भविष्यात जर संस्थेची नावलौकिक करायचं असेल तर संस्थेचे व्यवसाय स्वतःचे तयार झाले पाहिजे. आज कर्ज घ्यायला सभासद गेला तर त्याला गाडी लावायला जागा नाही. आपण आजही संस्थांच्या जागेत आहेत. ते तुम्हाला उद्या सांगतील की साईज्योती इमारतीला यांनी अडथळा आणला. बाबांनो, मी अडथळा आणला नाही. मी फक्त चौकशी करा ही मागणी केली. त्यांच्या 7 संचालकांनी राजीनामे दिले होते की अंदागोंदी कारभार चालू असल्यामुळे आम्ही राजीनामे देत आहोत. आणि जर त्या साईज्योतची मी फक्त चौकशी मागितलेली आणि त्या चौकशीमध्ये त्या चौकशी अहवालाला यांनी कसा वेळ लावला, काय लावला, आणि त्या अहवालात त्यांना दोषी दाखवलेला असतानासुद्धा ज्या मंडळींनी अंदागोंदी कारभार म्हणून राजीनामे दिले त्यांनी बिलं अदा केली. पूर्वीच्या चेअरमननी त्या संस्थेचं काम करत असताना परवानग्या घेतल्या नाही, हे त्यांचा अज्ञानाचा भाग येतो. आणि ही मंडळी त्यावेळेसही सत्तेत होती.
हीच मंडळी त्यावेळेस संचालक होती आणि यांनी नंतर परवानग्या घेतल्या, दंड भरला. आणि जर तुमच्या ज्ञानाचा फायदा जर माझ्या संस्थेला झाला नाही, आम्ही चौकशी मागितली, कोणी त्या इमारतीच्या मटेरियलवरती कोणी स्वतःची घरं बांधली, कोणी मटेरियल कसं वाहिलं, 97पासून कोणी शिलाई नगर मनमाडला एकदा तुम्ही फेरफटका मारला त्या इमारतीच्या बांधकामाकडे तर तुम्हाला ते सगळं दिसन. आणि यांनी मागच्या वेळेस आश्वासित केलं होतं का आम्ही 1 वर्षात इमारत पूर्ण करू. अहो, तुम्हाला 1 वर्ष तुमच्या खरकाट्या केलेल्या परवानग्या घ्यायलाच गेल्या, तुम्ही दंड भरला. आणि आता कांगावा केला जाईन की विठ्ठल पवारमुळं ही संस्थेची इमारत बंद राहील. नाचता येणं अंगण वाकडं. यांनी शिर्डीमध्ये पाठीमागून ज्या संस्था निर्माण झाल्या त्यांनी स्वतः मालकीच्या इमारती घेतल्या, प्रॉपर्ट्या तयार केल्या की त्या तत्कालीन चेअरमनचे या संस्थेवर उपकार आहे. त्यांनी एवढ्या मोक्याच्या ठिकाणी जागा घेऊन ठेवली, दूरदृष्टी होती त्या माणसांकडे. मग त्यामध्ये आप्पासाहेब पाटील असतील, रामराव पाटील असतील, राजूभाऊ असन, यांनी सभासदांना त्या काळामध्ये जो काही लाभ उठून दिला की बिगरव्याजी कर्ज दिलं, संस्थेला कमी टक्के व्याजदरानेही त्यांनी कर्ज दिलं. ते लोक जर सभासदांना न्याय मिळवून देत होते तर आत्ताच्या संचालक मंडळानं तसं काही न करता हे जे काही वेगळं प्रेम दाखवलं आणि कोणाची तरी धाक दाखवला का आम्ही असं करू, आम्ही तसं करू. बाबांनो, ही कामगारांची संस्था आहे, कामगारांना न्याय मिळाला पाहिजे, तिथल्याही कामगारांना न्याय मिळाला पाहिजे. अहो, यांच्या काळामध्ये तुम्हाला सांगतो प्रॉव्हिडंट फंडाचा घोटाळा झाला, ग्रॅज्युटीचा घोटाळा झाला. आणि ह्या सगळ्या विषयावर आम्ही आवाज उठवल्यानंतर एक फक्त खोटी फिर्याद दाखल करून दिली आणि त्या कामगारांना प्रॉव्हिडंट फंडापासून वंचित ठेवलं. ते कामगार यांनीच भरलेले. त्या संस्थेत ते कामगार जे काम करतात ते कामगारांची भरती कोणी केली होती आणि त्यांचा प्रॉव्हिडंट फंडाचा घोटाळा कोणी केला. अहो, यांनी चेकच काढले कसे त्या ठेकेदाराचे. दुसरी गोष्ट अशी आहे का बोलण्यासारखे अनेक मुद्दे असो. मी सभासदांना या निमित्तानं आपल्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो, ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध आहे, ही निवडणूक भ्रष्टाचारांच्या विरोधात आहे, ही निवडणूक दहशतीचं झाकण उडवण्यासाठी, ही निवडणूक चोर मार्गानं पदं आणि पदव्या घेऊन संचालक मंडळाच्या जोरावरती आपलं घरं कसे भरता येईल या दृष्टीने ज्यांनी काही माया गोळा केलेली ह्या त्या मायावी शक्तीच्या विरोधात ही निवडणूक आहे. आणि सामान्य कामगाराला न्याय कसा मिळून देता येईल याच्यासाठी ही निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये निश्चित मी तुम्हाला सांगतो की जामीनदार मुक्त सोसायटी करण्याचा आम्ही नारा दिलेला आहे. संस्थांमध्ये या सोसायटीच्या माध्यमातून अनेकांची घरं उभी राहिली, परंतु जामीन झालेल्या लोकांच्या मुलांकडून विधवा पत्नीकडून वसूल करण्यात आला. बुडीत निधी पडलेला आहे संस्थेमध्ये, लाखो रुपये बुडीत निधी असताना आम्ही सर्वसाधारण सभेत आवाज उठवला ते बुडीत निधीतून हे कर्ज भरून घेण्यात यावं. याच्यासाठी आम्ही सहाय्यक निबंधक साहेबांशी चर्चा केली, पत्रव्यवहार केला. हे सगळं करत असताना या मंडळींनी कोणाला न्याय दिला नाही. आणि हे जे 160 ते 67 लोक आहे जवळजवळ का ज्या लोकांच्या पगारातून वसूल होतो आणि या लोकांना कुठल्याही स्वरूपाचा न्याय या लोकांनी मिळवून दिला नाही. मी तुम्हाला शब्द देतो की सोसायटीत तुमची जी पत आहे, तुमची पत म्हणजे तुमची पगार स्लिप आहे आणि तुमच्या पगार स्लिपवर आहे ना तुम्हाला कर्ज देण्यात येईल आणि जामीनदार घेण्याची गरजच नाही. तुम्हाला 7 लाख रुपयापर्यंत आम्ही 5% व्याजदरानं कर्ज देणार आहोत. 50,000 रुपये बिगरव्याजी कर्ज देऊ. आणि जे जुने जाणते सभासद आहे त्यांचं योगदान आहे या संस्थेसाठी की ज्यावेळेस 51 रुपयात या संस्थेला कुलूप लागलं होतं त्यांनी त्याग केला, संस्था चालवली आणि त्या त्यागधारक सभासदांसाठी आम्ही अशी योजना राबवणार आहे का जोपर्यंत त्या सभासदांना आजीव सभासदत्व करून
त्यांच्या ठेवी आपल्या संस्थेकडे ठेवून घेऊ आणि त्यांना निश्चित ते जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांना दिवाळीची भेटवस्तू देऊ. आणि मग ती दिवाळीची भेटवस्तू काय असेल तर आम्ही सभासदांना 50 किलो साखर, 1 तेलाचा डबा आणि दिवाळीची मिठाई देऊ. आम्ही कोणत्याही स्वरूपाच्या खरेदी टक्केवारीसाठी तुम्ही पाहिलं असेल 6 वर्षामध्ये हे जे टरकलं आणले प्लॅस्टिकचे, आज सभासदांच्या घरात ठेवायला जागा नाही. या बॅगा तुम्ही किमती पहा, त्या बॅगांवरच्या घरी गेल्यानंतर तुम्हाला कळन अरे चाललं आहे काय. 2 रुपयाची वस्तू ठराविक व्यापाऱ्याकडूनच खरेदी का केली जाते आणि त्याच्यामध्ये कोण कमिशन खातं. तुम्हाला असा पारदर्शीपणा दाखवू की पूर्ण सभासद किती आणि संस्थेने किती किलो साखर खरेदी केली तुम्हाला नोटीस बरोबर आमचा व्यवहार दाखवून देऊ. गावभर आमचे सोसायटीचे कामगार बिचारे त्यांना नावेलाच असतो गावभर भेटवस्तू वाटत हिंडावं लागत. आणि त्या ठिकाणी आमचा जो या संस्थेमध्ये ज्याने 35 वर्ष सभासदत्व राहिलं, 30 वर्ष सभासदत्व राहिलं, संस्थांमध्ये सेवा दिली, त्या कामगाराला त्या गल्लीत गेल्यानंतर आमचा कामगार भेटतो की अमक्या साहेबाला द्यायला आलोत. त्या कामगाराचं मन फार हळवं होतं आणि त्या कामगाराने माझ्याकडे त्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी मागणी केली की अरे बाबा सगळं कर पण आमचाही विचार कर. आणि त्यांचा एक आदर, त्यांच्या माझ्या मनात असलेली ऋण भावना, या त्यांच्या मी ऋणात राहू इच्छितो आणि त्यांच्यासाठी मी ही योजना राबवणार. म्हणजे राबवणारच. जर परिवर्तन मंडळाला जर तुम्ही सत्ता दिली तर भविष्यात जी जुनी जाणती मंडळी आहे यांना जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांना भेटवस्तू दिवाळीची देऊ. आणि हे जे साहेब, दादा, काका, आबा, नाना यांच्याकडे जाणारी जी भेटवस्तू आहे ती थांबू आणि ती भेटवस्तू आपल्या सभासदाला जिवंत असेपर्यंत देऊ. आणि राहिलं विषय ठेवीचा, की जे आपले सभासद आहेत ते ठेव इतरत्र बाकीच्या पतसंस्थांमध्ये ठेवत आहे. ती ठेव निश्चितच आपण आपल्या पतसंस्थेकडे ठेवून घेऊ. आणि मार्केटमध्ये जो व्याजदर आहे, आपण मार्केटपेक्षा आज 1% व्याजदर कमी देतो आहे, TDS लावतो आहे, या सहकाराच्या अटी बाकी संस्थांना नाही ना आपल्याच संस्थेला का, हे सगळे निर्बंध उठवण्याचा प्रयत्न करू. आणि बाजारात ज्या आज मार्केटमध्ये ज्या व्याजदराने ठेवी ठेवल्या जात्या त्या व्याजदराप्रमाणे आपण व्याजदर देण्याचा प्रयत्न करू. नवे तर निश्चित देऊ. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट माझ्या सभासद बांधवांच्या अज्ञानपणाचा, अहो हे आम्हाला साधे मोबाईलचे मेसेज येत नाही. हा साधा विषय. संस्थेकडे काही वायफाय नाही का? संस्थेने त्यासाठी सॉफ्टवेअर खरेदी केलं, त्यानं ते ऑपरेट करायला माणसं नाही. अरे काय माणसं नाही? तुम्ही तिथं जे क्लार्क भरले त्या क्लार्क कोणते काम करून घ्यायला पाहिजे. दर महिन्याला सभासदांना कधी कळतं कधी कळतच नाही, कधी मेसेज जातो कधी मेसेज जात नाही. आणि त्या सभासदाला कळतच नाही माझं कर्ज किती शिल्लक आहे आणि काय. अहो इथं आंधळं दळीतं आणि कुत्रपीठ खात परिस्थिती इतकी भयान आहे. मध्यंतरी शेअर्स आमचे 500 रुपयाहून शेअर्स वाढवले. 25,000 हजार रुपये शेअर्स करायचे म्हणे. 2 लाखापर्यंत शेअरची मर्यादा ठेवू. अहो आमची ठेव किती आहे आम्हाला माहितीच नाही. यांनी सभासदांचं संमतीपत्रसुद्धा घेतलं नाही का तुमची ठेव एवढी आहे आणि याच्यातून तुमचे 25,000 रुपये शेअर्समध्ये वर्ग करण्यात येत म्हणून. परस्पर ठेवीतून पैसे वर्ग करून टाकले आणि सभासदांना आम्ही आवाज उठवल्यावर ते शेअर सर्टिफिकेट दिले. आमचं असं म्हणणं होतं, मी मीटिंगमध्ये पण बोललो, ते म्हणते ना आता हे काय मीटिंगला नव्हते का? अरे कागदी घोडेनाचे त्या प्रोसिडिंग नंतर लिहा. हे काय ऑनलाईन प्रोसिडिंग थोडंच चालू त्या, हे नंतर लिहिलेलं प्रोसिडिंग आहे. आम्ही मीटिंगला हजर होतो इथपर्यंत ठीक आहे, पण तुमच्या कागदी घोड्याला आम्ही बीक घालणार नाही. माझं डायरेक्ट तुम्हाला म्हणणं आहे का तुम्ही जे ठेवीतून शेअर्समध्ये वर्ग केले त्यावेळेस त्या सभासदाला सांगायला पाहिजे होतं का तुमची 1.5 लाख रुपये ठेवे आणि याच्यातून तुमचे 25,000 आता आम्ही शेअर्समध्ये वर्ग करू राहिलो आणि तुमच्यावाली 1.25 लाख रुपये ठेव शिल्लक राहणार आहे आणि तुम्ही याच्यावर सही करा, तुमचं संमतीपत्र आहे. अरे आमच्या संमत्या नाही घेतल्या आणि कॉम्प्युटरचा एवढा फायदा घेतला का धपाधप पैसे शेअर्समध्ये वर्ग केले.
आणि आम्ही मागणी केल्यावर तुम्ही त्यांना सर्टिफिकेट दिले. ते सर्टिफिकेट द्यायला सुद्धा गडबडत होते. त्याच्यात काहीतरी निश्चित काहीतरी घोटाळा व्हायला असं ना, असं मला वाटतं, सामान्य सभासदांना पण वाटतं. तर निश्चित आपण ते सगळं पाडतोळून पाहणार आहे. काय या संगणकाच्या प्रणालीचा काही लोकांनी गैरफायदा पण घेतला असं. आणि आज जग कुठं चाललं आहे, आपण काय करतो आहे, साधा मेसेज नाही मोबाईलचा, आम्हाला किती कर्ज गेलं, किती हप्ता गेला, काय गेला, आम्हाला कळलं पाहिजे. आणि जामीनदाराचे नातं ऐकून पोरं ऐकून वसूल चालला. जो अनुकंपावर लागला त्याला पगार किती आहे, तुम्ही विचार केला पाहिजे त्या माणसानं. आणि मी सांगतो तुम्हाला, मी आश्वासन देतो सभासदांना, मी जे बोलन तेच करणार आहे. या सगळ्या व्हिडिओ क्लिप तुम्ही जिवंत ठेवा, कारण भविष्यात आहे ना, आत्तापर्यंत तुम्हाला सगळ्यांनी फसवलं. 5-5 पाने जाहीरनामे दिले आणि ते जाहीरनामे ना नंतर वळकुट्या करून फेकून दिल्या लोकांनी. आणि तुमची जाब विचारण्यासुद्धा हिंमत झाली नाही या लोकायला, का तुम्ही आम्हाला 1% कर्ज देणार होते, तुम्ही मॉल टाकणार होते, तुम्ही मेडिकल स्टोअर टाकणार होते, तुम्ही संस्थेची सुसज्ज अशी इमारत तयार करणार होते, तुम्ही पार्किंग करणार होते कामगारांसाठी. अहो नवे त्या 598 एवढं फसवलं भाऊ. या लोकांनी 598 कामगारांच्या जीवनमरणाशी चेष्टा मांडली. त्यांच्या जाहीरनामे पहा मागचे वर्ग सभासद करू. एका वरिष्ठ अधिकाऱ्याला 10 लाख रुपये दिले. ते 10 लाख रुपये आम्ही तक्रार केली आणि 10 लाख रुपये वसूल करून घेतले. आणि 598 1 लाख द्यायला काय अडचण आहे. अहो गावोगाव फायनान्सवाले बॅगा घेऊन येणार, त्या आधार कार्ड दिल्यावर 50,000 द्यात. इथं जिती जागती माणसं यांनी 15-15, 20-20 वर्ष या संस्थांमध्ये सेवा दिली. आम्ही जनरल मिटिंगमध्ये 2-4 वेळेस मागणी केली, यांना 1 लाख रुपये द्या. एका अधिकाऱ्याला 10 लाख देऊ शकतात, यांना 1 लाख दिले ना, कुठं बिघडलं. पण यांनी चेष्टा केली त्या कामगाराची. फार वाईट दिवस आहे. या वंचित पीडित कामगारांना न्याय द्यायचा असेल तर सत्ता परिवर्तनाशिवाय पर्याय नाही. आणि निश्चित सत्ता दिल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे बदल दिसतील. ही संस्था डिजिटल युगाकडे नेऊ, हिचं नाव लौकिक करू. आणि बाबांचा आशीर्वाद आणि सभासदांचा पाठिंबा जर असेल तर निश्चित परिवर्तन होईल. आणि या परिवर्तनानंतर ही संस्था उत्कृष्ट अवस्थेत जाईल आणि कामगारांचंसुद्धा हित साधलं जाईल. आमची माडी झालेली आहे, आमची गाडी झालेली आहे. या संस्थेत आम्हाला भ्रष्टाचार करायचा नाही. परंतु ज्यांनी या संस्थेच्या जोरावरती माड्या बांधल्या, ज्यांनी कोट्यवधी रुपयाचे घोटाळे केले, फेक कर्ज प्रकरण काढले, या सगळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आणि माझ्या सामान्य कामगाराकडून ही संस्था चालली पाहिजे, रिमोटनी संस्था चालली नाही पाहिजे, हे सगळं दहशतीचं झाकण उडवण्यासाठी, दडपशाही हुकुमशाही थांबवण्यासाठी आणि ज्यांनी भ्रष्टाचाराचा अड्डा म्हणून या संस्थेकडे पाहिलं, त्यांची मुस्कटदाबी करण्यासाठी ही निवडणूक आम्हाला लढवायची.